MHT CET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की तुमच्या प्रवेशपत्रावर म्हणजेच हॉल तिकिटावर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ नमूद आहे. नमूद केलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परीक्षेकरिता गेट बंद होण्याच्या वेळेनंतर विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात कुठल्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. अनिवार्य कागदपत्रे. घरून निघण्यापूर्वी खालील 3 महत्त्वाच्या गोष्टी सोबत असल्याची खात्री करा. तुमचे प्रिंट केलेले प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट, ज्यावर दिलेल्या ठिकाणी तुमचा फोटो चिकटवलेला असावा आणि त्यावर तुमची स्वाक्षरी असावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या यादीमधील एक मूळ आणि वैध ओळखपत्र म्हणजेच आयडेंटिटी प्रूफ सोबत असावा. ओळखपत्राची छायाप्रत म्हणजे झेरॉक्स किंवा सत्यप्रती म्हणजे ट्रू कॉपी ह्यावर प्रवेश दिला जाणार नाही. ज्या उमेदवारांना लेखनिक किंवा अतिरिक्त वेळेची गरज आहे त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र, UDID कार्ड म्हणजेच मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी सोबत ठेवावे. बायोमॅट्रिक्स आणि लॉग इन. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर तुमच्या बोटांचे ठसे आणि फोटो घेऊन तुमची ओळख पडताळली जाईल. परीक्षेचे स्वरूप. ही परीक्षा एकूण 180 मिनिटांची असून ती 2 भागात विभागलेली आहे. पहिले 90 मिनिटे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री या विषयांसाठी असतील. ठीक 90 मिनिटे पूर्ण झाल्यावर हा विभाग आपोआप सबमिट म्हणजे ऑटो सबमिट होईल. त्यानंतर पुढील 90 मिनिटे गणित म्हणजे मॅथमॅटिक्स या विषयासाठी वेळेची गणना सुरू होईल. कृपया नोंद घ्या, आपल्या परीक्षेची भाषा जर मराठी आणि उर्दू असल्यास अशा परीक्षेतील प्रश्नासंदर्भात काही विसंगती आढळल्यास प्रश्नपत्रिकेची इंग्रजी आवृत्ती ही अंतिम राहील. चांगली तयारी करा आणि सर्व नियमांचे पालन करा. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या www.mahacet.org. धन्यवाद.